नमस्कार. जयंत रानडे सत्यवेद समूहावर आपले स्वागत आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. राष्ट्रीय पुनरुत्थान करू इच्छिणाऱ्यांच्या सर्वांच्या दृष्टीनं स्वामी विवेकानंद हे वर्तमान काळात आणि भविष्य काळात सर्वांनी गुरु म्हणून समोर ठेवावेत असं एक नाव आपण निश्चितपणानं मानू शकतो. आज त्यांचं 1893चं शिकागोला झालेलं 5 मिनिटाचं भाषण समजून घ्यायचे आहे. त्यांचं एकूण लेखन 6000 पानांचं वाङ्मय 10 खंडात संपादित केलेलं आहे. पण त्या सगळ्याचं सार काय असं जर सांगायचं झालं तर शिकागोला झालेलं 5 मिनिटाचं भाषण हे त्याचं सार म्हणता येईल. ज्ञानेश्वरींचं सार जसं पसायदानात एकवटलेलं आहे तसंच या भाषणात संपूर्ण स्वामी विवेकानंद समाविष्ट आहेत असं आपल्याला ध्यानात येईल. स्वामीजींचा आध्यात्मिक अधिकार खूप मोठा होता. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये 2 प्रकारचे साक्षात्कार स्वीकारले गेलेत. एक सगुण साक्षात्कार आणि निर्गुण साक्षात्कार. या दोन्ही गोष्टी बुद्धीच्या पलीकडच्या आहेत. त्याला आपण अनुभूती असं म्हणतो. काली मातेचं साक्षात दर्शन स्वामीजींना हे घडलेलं आहे. या अर्थानं सगुण साक्षात्कारही त्यांना झाला होता. त्याचप्रमाणे निर्विकल्प समाधीचा अनुभवही त्यांनी रामकृष्णांच्या कृपेने आणि आपल्या कठोर परिश्रमाने प्राप्त केलेला आहे. तर असे दोन्ही अधिकार आध्यात्मिक क्षेत्रातले त्यांनी प्राप्त केलेले होते. त्यांनी असं म्हटलं आहे की माझ्या अंतर्दृष्टीला हे स्पष्ट दिसतंय की भारत माता जगाच्या गुरुस्थानी विराजमान होणार आहे. चला आपण सगळेजण तिच्या स्वागतासाठी सामोरे जाऊया. आता हे जे त्यांचं विधान आहे हे आध्यात्मिक क्षेत्रातल्या अधिकार असलेल्या व्यक्तींचं विधान आहे. आणि आपल्या देशाची परंपरा अशी आहे की आध्यात्मिक साक्षात्कारी ज्या व्यक्ती असतात त्यांना अंतर्दृष्टीनं जे काही समजतं जाणवतं ते कधीही खोटं होऊ शकत नाही. त्या प्रकारे त्यांचं हे विधान आहे. त्यामुळे ते खोटं होण्याची शक्यताच नाही. मनात विचार असा येतो की त्यांनी हे वाक्य उच्चारून 125 वर्ष उलटून गेली. अजूनही आमची भारताची स्थिती इतकी दुर्दैवी का आहे? तर त्याचं एक खरं कारण असं ध्यानात येतं, त्यांनी त्यावेळेला जो उपदेश केला, जे करा म्हणून सांगितलं, त्या वाटेवरून आम्ही वाटचाल केली नाही. एवढं एकच त्याचं कारण आपल्याला स्पष्टपणानं समोर ध्यानात येतं. जर त्यांच्या मार्गदर्शनाचं आम्ही अनुसरण केलं असतं तर आमचं स्वराज्य मिळालं त्यापेक्षाही अधिक ते आधी मिळालं असतं. आणि नुसतं स्वराज्य मिळालं नसतं आपल्याला तर स्वातंत्र्य मिळालं असतं. कारण स्वराज्य आणि स्वातंत्र्य या दोन्हीमध्ये अंतर आहे. परकीय गेले आणि आमचेच लोक राज्यावर बसले याला स्वराज्य म्हणतात. आणि आमचे लोक बसले तर आमच्या देशाची श्रेष्ठ परंपरा आहे त्यातलं श्रेष्ठ जे आहे त्या सगळ्याचं तंत्र त्यांनी लागू केलं तेव्हा स्वातंत्र्य असं आपण त्याला म्हणू शकतो. स्वामीजी शिकागोत गेले त्याच्या आधी आपल्या देशाची पृष्ठभूमी काय होती ती आपण जरा समजून घेतली पाहिजे. कारण त्याशिवाय त्या भाषणाचं महत्त्व आणि मोल आपल्याला जाणता येऊ शकत नाही. 1761 साली प्लासीची लढाई झाली. त्या लढाईत भारताचा पराभव झाला आणि बंगालच्या परिसरात इंग्रजांची सत्ता स्थिर झाली. त्यानंतर साधारण 60 वर्षांनी 1818ला महाराष्ट्रात जे राज्य होतं म्हणजे पेशवाई ती पराभूत झाली आणि एका अर्थाने संपूर्ण भारतावरती जवळजवळ इंग्रजांची सत्ता ही दृढ झाली. 1835मध्ये लॉर्ड क्लाईव्ह हे भारतात तत्पूर्वीच आले होते. पण 1835ला त्यांनी ब्रिटन पार्लमेंटमध्ये एक भाषण केलेलं आहे. ते उपलब्ध आहे. त्या भाषणात त्यांनी असं म्हटलं आहे की मी संपूर्ण भारत उभा आणि आडवा दोन्ही बाजूनी पिंजून काढला आहे. जवळून हिंडलो आहे सगळीकडं. सर्व स्तरातल्या लोकांचं निरीक्षण केलं आहे आणि हे सगळं पाहिल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की या देशात
एकही मनुष्य चोर दिसला नाही, एकही व्यक्ती कुठं भिकारी मला आढळली नाही. संपूर्ण समाज अतिशय इहदृष्ट्या लौकिकदृष्ट्या संपन्न होता, सुखी होता, संस्कारित होता. असा भारत मी पाहिलेला आहे. ज्यांची संस्कृती आपल्यापेक्षाही खूप श्रेष्ठ आहे, असं श्रेष्ठ समाज जीवन ज्यांनी प्रत्यक्ष या देशात उभं केलेलं आहे, त्यांच्यावर जर आपल्याला राज्य करायचं असेल तर आपल्याला काही वेगळा मार्ग चोखाळावा लागेल. म्हणून त्यांनी त्याच्यावरचा उपाय सांगितला आहे. तो क्लाईव्ह यांनी सांगितलेला उपाय असा आहे की या देशाची शिक्षण पद्धती आपण नष्ट करू शकलो पाहिजे. ती शिक्षण पद्धती गुरुकुलाशी जोडलेली आहे, ती नष्ट करणं आणि आपल्याला हवी त्या पद्धतीचे विचार करणारी शिक्षण पद्धती इथं प्रस्थापित करणं हे केलं पाहिजे. लॉर्ड क्लाईव्हनं जो विचार केला त्याला मान्यता मिळाली आणि नंतरच्या काळात त्या पद्धतीनं इंग्रजांनी आपली पावलं टाकली. त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून हळूहळू आमची संस्कार पद्धती जी होती ती नष्ट होत चालली आणि इंग्रजांच्या पद्धतीने विचार करणारेच या देशातले लोक घडायला सुरुवात झाली. खरं म्हणजे धर्मपाल नावाचे एक खूप मोठे ग्रस्त ज्यांनी ब्रिटनच्या लायब्ररीमध्ये जाऊन खूप अभ्यास करून एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे ब्युटिफुल ट्री. त्या पुस्तकाचा निष्कर्ष असा आहे की इंग्रज या देशात येण्यापूर्वी या देशात जी गुरुकुल आणि शिक्षण पद्धती होती त्या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये अगदी लहान गावातून शिकवण्याची व्यवस्था होती आणि येणारे सर्व जाती जमातीचे लोक, लहान मुलं मोठी मंडळीसुद्धा या शिक्षणासाठी येत असत. अशा पद्धतीचे पुरावे त्याच्या पुस्तकात त्यांनी दिलेले आहेत. 1857ला आपल्या देशात स्वातंत्र्य समर झालं. इंग्रजांचं राज्य स्थिर झालेलं होतं आणि काही वर्षानंतर देशात एक फार मोठा उठाव झाला. तो उठाव सशस्त्र होता आणि त्याची विशेषता अशी होती की तो उठाव झाला त्याच्यापूर्वी इंग्रजांना त्याची काहीही कुणकुण लागली नाही. गुप्तहेर खात्याला सुद्धा काही पत्ता लागला नाही. तो संग्राम पराभूत होण्याचं एक ठळक कारण मंगल पांडे हे आहेत. त्यांच्या देशभक्तीबद्दल शंका घेण्याचं काही कारणच नाही. परंतु ज्या दिवशी हा देशव्यापी एकाच वेळी उठाव करायचा अशी जी रचना झालेली होती त्याचा भंग झाला. काही भावना विवश होतील अशी घटना घडली आणि त्यामुळं मंगल पांडेने ठरलेल्या वेळेच्या पूर्वीच गोळी झाडली आणि इंग्रजांना एकूण या उठावासंबंधीची चाहूल लागली आणि आवश्यक तशी आपल्या सैन्याची हलवाहलव करून संपूर्ण संग्राम देशव्यापी असलेला हा त्याने मोडून काढला असं आपल्याला पाहायला सापडतं. स्वामीजींचा कालखंड जो प्रत्यक्ष आहे तो 1863 1857ला स्वातंत्र्य समर झालं. त्याच्यानंतर 6 वर्षांनी त्यांचा जन्म झाला आहे आणि 40 वर्षाचं उणपुरं आयुष्य त्यांना लावलं. 1902ला ते समाधिस्थ झाले. त्यांना जेव्हा सगुण निर्गुण साक्षात्कार झाला त्यानंतर रामकृष्ण त्यांना असं म्हणाले, तुझी आता काय इच्छा आहे? तेव्हा ते म्हणाले, याच आनंदात सतत बुडून राहावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा रामकृष्ण त्यांना रागावलेत आणि ते म्हणाले, किती स्वार्थी रे तू. भोवताली सगळे दीनदुःखी दरिद्री असे लोक तुला दिसत आहेत, त्यांचं दुःख दूर करावं याचा विचार न करता तो आपल्याच आनंदात बुडून राहू इच्छितोस. तुला आता पुन्हा या समाधीचा साक्षात्कार प्राप्त होणार नाही. त्याला मी कुलूप लावलं आहे आणि त्याची किल्ली माझ्याजवळ ठेवली. या देहात तुला काय काम करायचं आहे त्या जीवन कार्याचा शोध तू घे. तो शोध लागल्यानंतर ते कार्य पूर्ण कर. त्यानंतरच पुन्हा या समाधीचा तुला अनुभव येऊ शकेल. त्यामुळं रामकृष्णांच्या निधनानंतर आपल्या जीवन कार्याचा शोध काय आहे तो घेण्यासाठी म्हणून ते देशाटन करायला बाहेर पडले. व्यापक जीवनाशी समाजाच्या जे समरस झालेले असतात ते साधारणतः अनेक दीर्घकाळ लोकांच्याच सर्व गटामध्ये सर्व समूहामध्ये हिंडतात आणि समाज जीवन काय आहे, त्याची स्पंदनं कशी चालली आहेत, कमतरता कोणत्या आहेत, काय दुरुस्त केलं पाहिजे या सगळ्याचा शोध नीट निरीक्षणांत घेतात. त्याचप्रकारे परिव्राजक अवस्थेत स्वामी विवेकानंद काही वर्ष संपूर्ण देशामध्ये हिंडलेले आहेत. असं हिंडत असताना सगळ्यात अखेरच्या काळात ते कन्याकुमारीला आलेत. कन्याकुमारीची घटना, इतिहास, परंपरा त्यांना सगळी माहिती होती आणि आपल्या देशाच्या अगदी दक्षिण टोकापासून एक अर्ध्या किलोमीटर अंतरावर एक जो विशाल खडक आहे त्या खडकावरती कन्याकुमारीनं म्हणजे पार्वतीनं
अनेक वर्ष एका पायावर उभं राहून तप केलं होतं भगवान शिवांच्या प्राप्तीसाठी, असा आपला इतिहास आहे. ते त्यांना माहिती होतं. आणि त्यामुळं नावाड्यांना द्यायला पैसे नसल्यामुळं आणि पैसे दिल्याशिवाय नावाडी तिथं नेत नसल्यामुळं त्याने आपलं शरीर समुद्रात झोकून दिलं आणि चालत ते त्या कन्याकुमारीला त्या पवित्र पार्वतीच्या शिलास्थानापाशी गेले. त्या ठिकाणी ते 3 दिवस राहिलेले होते. त्यांनी तिचं ध्यान केलं. संबंध देश प्रवास करताना त्यांना जे लक्षात आलं तो सगळा इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर तरळत होता. आणि एवढ्या श्रेष्ठ समाजाचं, देशाचं किती भयंकर पतन झालेलं आहे ह्या कल्पनेने ते विलक्षण अस्वस्थ झालेले होते. त्या 3 दिवसाच्या ध्यानात आपलं कार्य काय आहे या संबंधीचा त्यांना बोध झाला. या अर्थाने त्यांचं तिथली जी तपस्या स्थली आहे ती फार महत्त्वाची आहे भारताच्या दृष्टीनं. आणि तो बोध जो झाला त्याचा निष्कर्ष असा होता की अमेरिकेमध्ये जे जागतिक धर्म संमेलन भरलेलं आहे तिथं जाऊन आपल्या धर्माची श्रेष्ठता तू सांग, असा तो बोध होता. यासाठी त्याने अमेरिकेत जायचं निश्चित केलं. याआधी लोक त्यांना म्हणतच होते अनेक, त्यांची विद्वत्ता पाहून तुम्ही तिथं गेलं पाहिजे, पण त्याने तिकडे दुर्लक्ष केलं होतं. पण त्यांना जो बोध झाला त्या बोधाच्या पाठीमागं रामकृष्णांचा एक साक्षात्कार आणि शारदा माता म्हणजे रामकृष्णांच्या पत्नी त्यांनी लिहिलेलं पत्र आणि त्यांचं आलेलं उत्तर याचे एका अर्थाने सांधे होते. त्यामुळे त्यांची खात्री झाली की ईश्वराची इच्छा आहे की आपण त्या धर्मसंमेलनात गेलं पाहिजे. जेव्हा ते अमेरिकेत पोचले त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपण आलो इथं, अजून प्रत्यक्ष धर्मसंमेलनाला काही अवकाश आहे, परंतु त्यात प्रवेश घेण्यासाठी जी तारीख आहे ती उलटून गेलेली आहे. आणि त्यामुळं तिथं गेल्यानंतर त्यांना अनेक प्रश्नांना तोंड द्यायला लागलं, संकटांना. पण त्या सगळ्या संकटांना पार करत करत योगायोगानं एका फार मोठ्या प्राध्यापकाची त्यांची भेट झाली. अमेरिकेत त्यांचं नाव फार मोठं होतं आणि भारतातून आलेला हा संन्यासी त्याची इच्छा त्या संमेलनात यावं अशी आहे असं कळलं. त्यांची भेट झाली. 1 तासभर भेट झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की स्वामीजींचा सर्व विज्ञानाच्या आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात केवढा मोठा अधिकार आहे. आणि त्यामुळं त्यांनी त्या धर्मसंमेलनाचे अध्यक्ष बॅरोज होते, त्यांच्यासाठी एक पत्र तयार करून स्वामीजींच्या जवळ दिलं आणि त्यांना पाठवलं. त्या पत्रात त्याने असं म्हटलं होतं की या संमेलनासाठी सर्व जगात जे कोणी विद्वान लोक आलेले आहेत त्या सगळ्यांची विद्वत्ता एका पारड्यात टाकली तराजूच्या, आणि दुसऱ्या पारड्यात या भारतातून आलेल्या संन्यासाची विद्वत्ता टाकली तर याचं पारडं जड ठरेल, इतकं हा मोठा मनुष्य आहे. आणि त्यामुळं जरी तारीख उलटून गेली असली तरी ह्याला प्रवेश दिला गेला पाहिजे असं माझं मत आहे. इतक्या मोठ्या व्यक्तीने अशी प्रशस्ती दिल्यामुळं त्यांचा प्रवेश ही गोष्ट तुलनेनं खूप सोपी होऊन गेली आणि त्यात त्यांना प्रत्यक्ष प्रवेश मिळाला. अमेरिकेने हे जे जागतिक धर्म संमेलन भरवलं होतं त्या संमेलनाचा कालावधी 17 दिवसांचा होता. खूप आधीपासून त्याची तयारी झाली होती आणि त्याचा एक हेतू जगाच्या पाठीवर ब्रिटिशांचं राज्य आहे, ह्याच्यात सूर्य मावळत नाही, पृथ्वीच्या सगळ्या बाजूला आपली राज्य आहेत. त्या क्षेत्रात जसं आपण सर्वोच्च स्थानी आहोत त्याच प्रकारे आपला धर्म हे संबंध जगामध्ये श्रेष्ठ आहे असं सिद्ध करावं असा एक हेतू हे धर्म संमेलन भरवणाऱ्यांच्या मनामध्ये होता. एक प्रमुख त्यांच्या दृष्टीनं 10 धर्म त्यांनी मानलेले होते आणि काही उपपंथ अशा सगळ्यांना आधी कळवून आणि पूर्वयोजनेने ज्यांचं प्रतिनिधी म्हणून नाव प्रथम आलेलं आहे आणि नीट निवड त्यांची झालेली आहे त्यांनाच त्या ठिकाणी प्रवेश होता. परंतु स्वामीजींची काही तशी स्थिती नव्हती. केवळ त्यांना जी प्रशस्ती मिळाली होती त्यामुळंच त्यांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळालं. म्हणजे एका अर्थाने तारीख उलटून गेलेली असताना प्रतिनिधित्व प्राप्त होणं हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा हिंदू धर्माचे ते एकमेव प्रतिनिधी होते हा दुसरा मुद्दा. आणि ह्याच्याच बरोबर तिसरा एक मुद्दा असा सांगता येऊ शकतो की ईश्वरीय योजना होती म्हणूनच त्यांना तो प्रवेश मिळालेला आहे असा त्याचा अर्थ स्वाभाविक आपण काढू शकतो. भारतातून थिओसॉफिकल सोसायटी, ब्राह्म समाज अशा अन्य काही लोकांची नावं त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून आलेली होती आणि ते सुद्धा भारतातून त्या ठिकाणी लोक गेलेले होते. पण हिंदू धर्माच्या वतीनं गेलेले केवळ एकटे स्वामी विवेकानंद होते आणि सगळ्यांच्यामध्ये वयाने ते सगळ्यात लहान होते. एक फार विचित्र घटना पाहायला मिळते. सगळे प्रतिनिधी जे होते त्या प्रतिनिधींच्या पाठीमागे त्यांच्या देशातली धर्माची कुठली ना कुठली संघटना होती. केवळ स्वामीजीच असे होते, कुठल्याही संघटनेचा त्यांना पाठिंबा नव्हता. ते एकाकी गेले
आणि त्यांना तिथं प्रवेश मिळाला आणि तो संबंध हिंदू समाजाच्या प्रतिनिधी म्हणून मिळाला. यामधून एक आपल्याला ध्यानात येतं की हिंदू समाजाच्या असंघटिततेचं हे केवढं विदारक उदाहरण आहे की शतक उलटून गेलं तरी त्यांची कीर्ती कमी न होता वाढतच चालली आहे. अशी ती परिषद त्यांनी गाजवली. पण अशा व्यक्तीच्या पाठीमागं त्या काळात कुठलाही संघटनेतली व्यक्ती उभी नव्हती. पहिल्या दिवशी स्वागताला उत्तर देणं एवढंच काम होतं आणि त्यानुसार थोडा वेळच सगळ्यांनी बोलायचं अशी स्थिती होती. व्यासपीठावर साधारणपणे 3 रांकामध्ये 80-85 प्रतिनिधी बसलेले होते. त्या समोरच्या पहिल्या रांकेत डॉक्टर बॅरोज हे अध्यक्ष बसलेले होते आणि समोरच्या कोलंबस सभागृहामध्ये देशातून विदेशातून आलेले साधारण 6000 प्रतिनिधी होते. एक नाव पुकारलं जात होतं आणि तो प्रतिनिधी येऊन आपलं मनोगत व्यक्त करत होता. स्वामीजींच्या मनात विचार सुरू झाला की एवढे सगळे लोक मोठे मोठे जगात ते आलेले आहेत आणि किती पूर्वतयारी त्यांनी केली आहे हे त्यांच्या बोलण्यातून लक्षात येत आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीवर आपण काय बोलणार या ठिकाणी, अशी एका ठिकाणी त्यांच्यामध्ये अस्वस्थता उत्पन्न झाली होती. त्या दृष्टीने त्याने की पूर्वतयारी केलेलीच नव्हती आणि बाकी सगळे मात्र फार छान छान भाषणं करत होते. त्यामुळे जेव्हा अध्यक्षांनी त्याला बोलायचं नाव पुकारलं तेव्हा ते नंतर बोलतो असं म्हणून 2-3दा त्यांनी आपलं नाव पुढं अध्यक्षांना न्यायला लावलं. दुपारच्या सत्रानंतर मग कार्यक्रम संपणार होता. तेव्हा अध्यक्ष म्हणाले की तुम्हाला आता बोलावं लागेल आणि त्यामुळं त्यांना नाव घेतल्यानंतर बोलण्यासाठी व्यासपीठावर यावंच लागलं. त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्याच्या आधी सरस्वतीचं स्मरण केलं असं उल्लेख आहे पुस्तकात. ते सुरुवातीला असं म्हणाले, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, अमेरिकेतील माझ्या भगिनी आणि बंधूंनो. पुन्हा बोलण्यासाठी त्यांनी ओठ विलग केले पण ते बोलूच शकले नाहीत कारण संबंध समाजाच्या मानसाला त्यांचे ते शब्द भिडलेले होते आणि सगळ्यांच्या अंतःकरणात एक विलक्षण आनंदाची संवेदना उत्सवळून आलेली होती. यापूर्वी अनेक वक्ते जे बोलले होते ते लेडीज अँड जेंटलमन, सभ्य स्त्री पुरुष हो असे त्यांचे शब्द होते. आणि स्वामीजी अन्य कुणाचंही संबोधन, अध्यक्षांचाही उल्लेख न करता एकदम म्हणाले की अमेरिकेतील माझ्या भगिनी आणि बंधूंनो. सभ्य स्त्री पुरुष यात असलेला भाव आणि भाऊ आणि बहीण यातला असलेला भाव सगळ्यांच्या अंतःकरणात स्वाभाविक एकदम खोल रुतला आणि त्या सगळ्याच्या आनंदाचा स्फोट भाषण सुरू होण्यापूर्वीच सभागृहामध्ये झाला. बराच वेळपर्यंत टाळ्यांचा कडकडाट चालू होता. अनेकांनी आपल्या डोक्यावरच्या टोप्यासुद्धा आनंदानं हवेत उडवल्या आणि काही वेळानंतर टाळ्या शांत झाल्यानंतर मग स्वामीजींनी बोलायला प्रारंभ केला. ते म्हणाले, आज तुम्ही जे आमचे हृदयापासून आणि अगत्याने स्वागत केलेत त्यास उत्तर देण्यासाठी मी येथे उभा आहे. शब्द सुचत नाही आहेत. हृदय अवर्णनीय आनंदाने भरून येत आहे. जगातील सर्वात प्राचीन अशा संन्यासी समाजातर्फे मी तुम्हाला धन्यवाद देत आहे. संन्यास आपल्या देशात जो दिला जातो तो कुणाला जातो? जे 4 आश्रम आहेत त्यातला अखेरचा प्रगत असा जो आश्रम आहे त्याला संन्यास आश्रम असं म्हणतो. त्या संन्यासाचं जीवन हे कसं असतं तर व्यक्तिगत, कौटुंबिक, माझी जात, माझा संप्रदाय, माझा प्रांत, माझा देश या सगळ्याच्या वर उठलेला, सर्व मानव जातीशी एकरूप झालेला, एवढंच नव्हे तर सर्व सृष्टीशी तादात्म्य पावलेला आणि चराचरात ज्यांनी सृष्टी निर्माण केली आहे तो प्रत्यक्ष आहे याची अनुभूती ज्याच्या ठिकाणी सुस्पष्ट सातत्याने ताजी आहे, अशी ज्याची मनस्थिती झालेली आहे त्याला संन्यास असं आपण म्हणतो. तर संन्यासी समाजातर्फे, आणि तो कुठला? जगातील सर्वात प्राचीन असा जो हिंदू धर्म आहे त्यातले जे संन्यासी आहेत त्यांच्यातर्फे मी तुम्हाला धन्यवाद देतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य त्यांचं आहे, नाना धर्माचे उगमस्थान जो सनातन हिंदू धर्म त्याचा प्रतिनिधी या नात्याने मी तुम्हाला धन्यवाद देत आहे. आता समाजामध्ये धर्म हा शब्द सगळे लोक वापरतात पण भारताची विचार करण्याची पद्धती आहे ही धर्म या शब्दाबद्दल खूप वेगळी आहे. ज्याने अध्ययन त्याचं केलं आहे त्यांना त्याची कल्पना आहे. संप्रदाय, पंथ, संस्कृतमध्ये मत असं जे म्हणतात हे 3ही शब्द साधारण समानार्थी आहेत आणि त्या शब्दांचा अर्थ कोणीतरी एक संस्थापक असावा लागतो. त्या ईश्वराच्या प्राप्तीसाठी काही त्यांनी चिंतन केलेलं आहे, ते चिंतन ज्याच्यात मांडलं आहे असा एक सगळ्यांना समान पवित्र असलेला ग्रंथ असावा लागतो. आणि त्या ईश्वराची प्राप्ती कशामुळे होईल यासाठी जो आचार धर्म आहे
तो त्यांनी निश्चित केलेला असतो. अशा तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला मत, पंथ किंवा संप्रदाय असं म्हणतात. धर्म हा शब्द आपल्याकडचा आहे तो फारच व्यापक आहे. एका अर्थाने सर्वांचं कल्याण ज्यामुळे होऊ शकतं असे जे शाश्वत नियम आहेत त्या नियमांना आपल्या देशाच्या परंपरेमध्ये धर्म असं म्हटलं जातं. परंतु याची कल्पना इतरांना नसल्यामुळं तेही आपल्या संप्रदायांना धर्म म्हणतात. तिथेही सभागृहात बसलेले लोक आणि व्यासपीठावरती असलेले सुद्धा लोक यांचीसुद्धा समजूत या संबंधाची सुस्पष्ट नव्हती. म्हणून त्यांच्या बोलण्यात जिथं संप्रदाय असा शब्द यायला हवा आहे अशा सर्व ठिकाणी तो आलेला नाही आहे. म्हणून त्यांनी म्हणले नाना धर्मांचे, खरं म्हणजे नाना संप्रदायांचे असं त्यांना म्हणायचे. नाना संप्रदायांचे उगमस्थान जो सनातन हिंदू धर्म त्याचा प्रतिनिधी या नात्याने मी तुम्हाला धन्यवाद देत आहे. आणि अधिक काय बोलू, अवघ्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व वर्णांच्या व सर्व संप्रदायांच्या कोटी कोटी हिंदू नर नारींच्या वतीनं मी आज तुम्हाला धन्यवाद देत आहे. आता हे भाषणातले जे 3 मुद्दे आहेत ना, हे किती महत्त्वाचे आणि मोलाचे आहेत पहा. पहिल्यांदा तरी संन्यासी समाजातर्फे असं म्हटलेलं आहे. आता शेवटी म्हणताना जगभर असलेल्या हिंदू पण वेगवेगळ्या संप्रदायाच्या आणि वर्णांच्या कोट्यावधी नर नारींच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देत आहे असं म्हटलेलं आहे. खरं म्हणजे ते हिंदू धर्माचे प्रतिनिधी होते. प्रतिनिधी यांनी एकट्याने स्वतःतर्फे धन्यवाद दिले असते तर चाललं असतं, पण तसं झालेलं नाही. एकूण हिंदू धर्माची वैशिष्ट्ये आहेत त्या 3ही वैशिष्ट्यांचा उल्लेख एका अर्थाने या पहिल्या परिच्छेदात त्यांनी केला असं आपल्या लक्षात येतं. दुसऱ्या परिच्छेदात ते म्हणतात या व्यासपीठावरून पूर्वेकडील म्हणजे आशिया खंडातील प्रतिनिधीविषयी बोलताना काही सन्माननीय वक्त्याने असे मत प्रकट केले आहे की दूरदूरच्या देशातून आलेले हे प्रतिनिधी सर्वत्र सहिष्णुतेचा भाव पसरवणारे म्हणून गौरवास पात्र आहेत, यात काहीच संशय नाही. असं ज्यांनी म्हटलेलं आहे त्या सर्वांचेही मी आभार मानतो. कृतज्ञता हा मानवी जीवनातला एक फार मोठा गुण आहे. ज्याच्या जीवनात कृतज्ञता हा गुण परिपूर्णतेनं उतरला त्याच्या जीवनात अन्य सगळे सद्गुण स्वाभाविक येऊ लागतात, ते तिकडे आकर्षित होतात. ज्यांनी कुणी भारतासंबंधी गौरवाची भावना व्यक्त केलेली आहे त्या सगळ्यांचे त्यांनी या वाक्यामध्ये आभार मानलेले आहेत. जो धर्म समस्त जगताला सहिष्णुता आणि सर्वच मतांना मानणे या दोघांचीही निरंतर शिकवण देत आला त्या धर्मात जन्मास आल्याबद्दल मला गौरव वाटतो. जगामध्ये या पद्धतीचा हा धर्म एकच आहे की जो इतर संप्रदायांनासुद्धा आपल्या बरोबरीचा मानतो, कमी लेखत नाही. ही धारणा जगात अन्य कुठल्याही संप्रदायात आपल्याला दिसत नाही. माझाच संप्रदाय श्रेष्ठ आहे अशा प्रकारची प्रवृत्ती लोकांच्या दिसते. काही जण इतरांना सहन करतात पण ते गैर आहेत हे स्वीकारून सहन करतात. भारताचं वैशिष्ट्य मात्र असं आहे की ईश्वराच्या प्राप्तीसाठी जे अनेक मार्ग आहेत ते सगळे मार्ग योग्यच आहेत, सत्यच आहेत असा आमचा दृढ विश्वास आहे. आणि अशा धर्मात जन्माला मी आलो यासाठी मला माझा गौरव वाटतो अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्याच्याच पुढेही त्यानं असं म्हणलं आहे की आम्ही इतरांच्या विषयी सहिष्णुता बाळगतो असं नव्हे, तर सगळे धर्म सत्यच आहेत असा आमचा विश्वास आहे. ही जी भावना आहे ही जगात अन्य कुणाच्याही ठिकाणी नाही असं आपल्या लक्षात येतं. आपल्या रामकृष्ण परमहंसांनी तर असं म्हटलं आहे, पंथ आणि संप्रदाय किती असू शकतात, व्यक्ती तितके पंथ असू शकतात, असं पंथाचं वास्तविक स्वरूप व्यापक असू शकतं असं मानणारा आम्ही आहे. जणू काही पर्वतावर एखाद्या बाजूने एक व्यक्ती गेली तर त्याला भोवतालचा निसर्ग जसा दिसेल तसाच वेगवेगळ्या दिशेनं आलेल्याला दिसणार नाही, पण जेव्हा तो वरती पोचेल आणि खाली पाहेल तेव्हा सगळ्या प्रकारचे मार्ग जे आहेत कसे कसे आहेत हे त्याला समजू शकतं. तसं आपल्या देशातल्या लोकांनी खऱ्या अर्थानं ईश्वराची अनुभूती ही घेतली असल्यामुळं त्यांची धारणा अशी आहे की त्या दिशेनं जाणारा कोणीही व्यक्ती हा शेवटी नक्की तिथंच पोचणार आहे अशी धारणा असल्यामुळंच सगळे धर्म सत्य आहेत असा विचार करण्याची आपल्या देशातली परंपरा आहे. परकीयांच्या छळामुळे देशोधडीस लागलेल्या कोणत्याही जातीच्या आणि कोणत्याही धर्माच्या निराश्रितांना ज्या जातीनं सर्वदा आश्रय दिला त्या जातीत जन्म झाल्याबद्दल मला अभिमान वाटतो. ज्या वर्षी रोमनांच्या अत्याचाराने
यहुदी लोकांचे पवित्र देवालय भग्न होऊन मातीस मिळाले. त्याच वर्षी काही जातीवंत यहुदी आश्रयार्थ दक्षिण भारतात आले असता माझ्याच जातीने त्यांना सादर हृदयाशी धरले. हे सांगताना मला भूषण वाटत आहे. वैभवशाली पारशी जातीच्या उरलेल्या लोकांना ज्या धर्माने आसरा दिला आणि आजही जो धर्म त्याचे प्रतिपालन करीत आहेत त्याच धर्मात जन्मास आल्याबद्दल मला विशेष अभिमान वाटत आहे. आता या संदर्भात अलीकडच्या काळातील एक विषय आपण समजून घ्यावाचा आहे. कोरोना आला, जगभर फार उलथापालथी झाल्या, लक्षावधी लोकांचा मृत्यू झाला आणि समाज जीवन विलक्षण विस्कळीत झालं. अशा काळामध्ये त्या आजारावरती काही लस शोधली पाहिजे ह्याचे प्रयत्न जगभर सुरू झाले. आपल्याला माहिती आहे की ही लस आमचीच जगाने विकत घेतली पाहिजे अशा प्रकारचे प्रयत्नसुद्धा काही संस्थांनी फार हेतुपूर्वक केलेले आहेत. परंतु भारताने स्वतंत्र प्रयत्न करून ती लस शोधली आणि नुसती शोधली असं नाही, भारतातल्या लोकांना तर ती मोफत दिलीच, पण जगात अनेक देशांना ती लस आपण मोफत पुरवली. कोट्यवधी रुपये खर्च त्यासाठी आपण खर्च केले. खरं म्हणजे भारताची स्थिती इतकं करावं अशी काही नव्हती, तरीही भारताने केलं. हे जे केलेलं आहे हे भारताची ही जी श्रेष्ठ परंपरा आहे, सगळ्यांच्या हिताचा विचार करण्याची आणि त्याच्याशिवाय त्याच्यासाठी स्वतः काही झीज सोसण्याची, त्याच्याशी सुसंगतच ही परंपरा आहे. म्हणून जे केलेलं आहे ते भारतीय परंपरेचं प्रकटीकरणच एका अर्थानं आत्ताच्या पंतप्रधानाने या निमित्ताने केलं असा आपल्याला त्याचा स्पष्ट अर्थ ध्यानात येतो. बंधूंनो, लक्षावधी हिंदू ज्या स्तोत्राचा नित्यपाठ करतात असं त्यांनी म्हटलं आहे आणि जे मी लहानपणापासून म्हणत आलो आहे त्याच स्तोत्रातील काही ओळी मी आज तुमच्यासमोर उद्धृत करतो. रुचीनाम वैचित्र्यात रुजुकुटिल नाना पथजुषाम नृणामेको गम्यस्त्वमसि पयसाम अर्णव इव. भिन्न भिन्न उगमातून निघणारे जलप्रवाह वेगवेगळ्या मार्गाने जात असताना अंती जसे समुद्रास जाऊन मिळतात त्याप्रमाणे माझी उपासना करणारे चित्रविचित्र मार्गाने रुचीनुसार भिन्न भिन्न दिशांनी जाणारे सगळेजण शेवटी मलाच येऊन मिळतात असं या श्लोकात म्हटलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेत असं म्हटलं आहे, ये यथा मां प्रपद्यन्ते तान् तथैव भजाम्यहं मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. माझी प्राप्ती व्हावी म्हणून वेगवेगळ्या मार्गाने माझ्यापर्यंत येण्यासाठीचे प्रयत्न करतात त्या सगळ्यांना त्यांचा जो भाव असेल त्या भावानुसारच मी त्यांच्यावर अनुग्रह करत असतो. आता ही जी गोष्ट आहे ना, ही जगातल्यापेक्षा आपल्याकडची चिंतनातली फार वेगळी पायरी आहे. उदाहरणार्थ, काही लोक असे आहेत या क्षेत्रातले की ज्यांना निर्गुण साक्षात्कार झालेला आहे, पण त्यांच्या चिंतनात त्याने असं म्हटलं आहे की ईश्वराचं दर्शन सगुण होऊच शकत नाही असे म्हणणारे काही लोक आहेत. त्यांच्या संदर्भात आपण असा विचार करू शकतो की ईश्वरानं असं म्हटलं आहे की ज्या भावनेनं लोक माझ्याकडे येतात त्याच पद्धतीनं मी त्यांना दृष्टांत देतो, त्यांच्यावर अनुग्रह करतो. तर ज्या लोकांनी सगुण दर्शन मला व्हावं अशा प्रकारचा नेटाने प्रयत्नच केला नाही, त्यांनी सगुण दर्शन न झालं म्हणून कुरकुर करायचं कारण नाही आणि इतर कुणाला सगुण दर्शन होऊच शकत नाही असं म्हणणंही योग्य नाही, कारण हे दोन्ही साक्षात्कार भिन्न भिन्न प्रकारचे आहेत. शेवटी त्याने असं म्हटलं आहे की आजची ही अपूर्व महिमाशाली सर्व धर्म परिषद वरील उदात्त सत्य अवघ्या जगासमोर जाहीरपणे प्रस्थापित करीत आहे. म्हणजे 2 श्लोकामध्ये जो आशय सांगितला आहे ना, तो सर्व मानव आनंदाने प्रेमाने एकमेकाशी ज्यामुळं नांदू शकतात असा भारतीय संस्कृतीतला जो निष्कर्ष आहे तो ज्या श्लोकात आला आहे असेच नेमके 2 श्लोक त्यांनी सगळ्यांच्या समोर मांडलेले आहेत की ज्याच्या आधारानं पंथाभिमान, स्वमतांधता, संकुचितता, असहिष्णुता दूर होऊ शकेल असे नेमके 2 संदर्भ त्यांनी त्या परिषदेत आपल्या भाषणात मांडलेले आहेत. त्याच्यापुढं एक फार गाभ्याचा मुद्दा त्यांनी मांडला आहे. सामान्यतः आध्यात्मिक क्षेत्रातली साक्षात्कारी मंडळी जो विषय तपशिलात मांडत नाही तसं आपल्याला आढळतं, तो विषय इतक्या विपरीत स्थितीत भारताची स्थिती कशी होती त्या काळात, तर एका अर्थानं पारतंत्र्याचा अंधकार होता. सर्वार्थानं अगदी पतनाची खालची स्थिती भारताची होती असा देश होता.
प्रतिनिधी म्हणून त्यांनी कुठल्याही हिंदूंनी त्यांना पाठबळ दिलेलं नव्हतं. एकटे तिथं गेले होते आणि हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलं. त्यावेळीसुद्धा त्यांनी हा विषय त्यांनी भाषणात खणखणीतपणानं सांगितलेला आहे. ते असं म्हणाले, पंथाभिमान, स्वमतांधता आणि तज्जन्य अनर्थकारी धर्मवेड यांनी या आपल्या सुंदर वसुंधरेवर दीर्घकाल अंमल गाजविला आहे. त्यांनी जगामध्ये अनन्वित अत्याचार माजविले असून कितीदा तरी ही पृथ्वी नररक्ताने न्हाणून काढली आहे. संस्कृतींचा विध्वंस करून त्याने कधीकधी राष्ट्रेची राष्ट्रे हताश करून सोडली आहेत. हे भयंकर राक्षस नसते तर मानवजातीची स्थिती कितीतरी उन्नत राहू शकली असती. अधर्माचा प्रभाव उत्पन्न झाला असता दुष्टांच्या विनाशासाठी आणि धर्माच्या स्थापनेसाठी मी अवतार घेत असतो, अशी हिंदी संस्कृतीची परंपरा आहे. श्रीकृष्ण हे पूर्ण अवतार म्हणून आपण समजतो. साधारणतः आजच्या काळात अधर्मी कोण आहे आणि धर्माच्या बाजूला कोण आहे याची स्पष्टता जनमानसात होण्यासाठी श्रेष्ठ लोकांनी त्याचे तपशील सांगणं फार गरजेचं असतं. स्वामीजींनी एका अर्थाने त्या काळात या 3-4 वाक्यात राक्षस कोण आहेत याचा उलगडा या 3-4 वाक्यात केलेला आहे. अधर्मामुळं किती लोकांची हत्या झाल्या, किती रक्तपात झाल्या त्याचा उल्लेख त्यांनी त्या 3-4 ओळीत केलेला आहे. स्वामीजींनी आपल्या भाषणात शेवटी असं म्हटलं आहे की या राक्षसी वृत्तीच्या माणसांची ही आता पण घटका भरत आलेली आहे. ही जी सर्व धर्म परिषद भरली आहे त्या सर्व धर्म परिषदेचा उद्देशच सर्व मानव सुखाने, प्रेमाने, बरोबरीने राहावेत असा आहे. आणि त्यामुळं हे जे सत्य आपण या परिषदेच्या निमित्ताने उद्घाटन करीत आहोत त्याचा परिणाम म्हणून भविष्य काळामध्ये असहिष्णुता ही नाहीशी होईल, धर्मवेड हे नाहीसं होईल आणि लेखणीनं किंवा शस्त्रांनी दुसऱ्यावर करावयाचा अत्याचार या गोष्टीला मूठमती दिली जाईल असं वाटतं. आज सकाळी जो घंटानाद झाला या सगळ्याच दुष्ट प्रवृत्तीची मृत्यूघंटा ठरेल अशी मला आशा वाटते. हे राक्षस नसते तर असा जो स्वामीजींच्या भाषणात उल्लेख आलेला आहे तो जगातील जे अधर्मी आहेत त्यांच्या संबंधीचा हा उल्लेख आहे. युरोपच्या इतिहासात इस्लाम स्थापन झाल्यानंतर त्याच्या विस्तारासाठी म्हणून एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन लोक बाहेर पडले आणि आपला धर्म सगळ्यांनी स्वीकारलाच पाहिजे असा आग्रह धरून त्यांनी सर्वत्र आक्रमण केले. ज्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला नाही त्यांनी सरसकट कत्तली केल्या. हाच त्यांचा प्रारंभापासून इतिहास राहिलेला आहे. आजही त्याच्यामध्ये काही फार बदल झाला आहे अशी स्थिती आपल्याला आढळत नाही. अशा काळामध्ये युरोपमध्ये खूप ठिकाणी ख्रिश्चन धर्म पसरलेला होता. त्या राष्ट्रांच्यावरती तिने हल्ले केले आणि ती राष्ट्रसुद्धा पादाक्रांत केली. साधारणतः 12व्या आणि शतकाच्या पूर्वी असे अनेक ख्रिश्चनांचे प्रदेशसुद्धा मुसलमानांनी जिंकलेले होते. क्रुसेड्स असा जो शब्दप्रयोग इतिहासात लिहिला गेला आहे त्याचा अर्थ असा आहे की मुसलमानांनी अत्याचार करून, आक्रमण करून ख्रिश्चनांचे जे देश किंवा समूह ताब्यात घेतलेले होते त्या ठिकाणी ख्रिश्चन लोकांनी पुन्हा आपला प्रदेश मिळवण्यासाठी केलेल्या लढाया, त्या लढाया साधारण 200 वर्ष झालेल्या आहेत. म्हणजे 12व्या आणि 13व्या शतकात ह्या सगळ्या लढाया झालेल्या आहेत आणि ख्रिश्चनांनी बराचसा भूभाग त्या सगळ्या संघर्षात पुन्हा आपल्या ताब्यात आणलेला आहे. त्याला आपण क्रुसेड्स असं म्हणतो. भारताच्या परंपरेनुसार दुसऱ्याने माझा धर्म स्वीकारलाच पाहिजे, तर जर तो स्वीकारणार नसेल तर आम्ही सक्ती तिच्यावर करू, तो मानणार नसेल तर त्याला ठार करू. ही जी पद्धत आहे ही भारतीय परंपरेत अधर्मात मोडते आणि अधर्मी जे असतील त्यांचा नाश करण्यासाठी ईश्वर अवतार घेतो अशी आपली परंपरा आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तो संग्राम फार वेगळा होता. तो धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी केलेला संग्राम होता. अधर्मींच्या विरोधीवर केलेली ती चढाई होती. भारताचं तत्त्वज्ञान जगा आणि जगू द्या या प्रकारचं आहे. तसं नव्हतं त्यापूर्वी. ते शत्रूचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. दोघांनी संघर्ष करताना एकमेकाच्या लोकांना ठार मारलं, पण एक अधर्माच्या बाजूला होते आणि शिवाजी महाराज धर्माच्या बाजूला होते. हा मोठा फरक आपण नीट जाणून घेतला पाहिजे. त्यानंतरच्या अलीकडील काळामध्ये सुद्धा ह्या आतंकवाद्यांनी
काय काय केलं याची आपण याचं थोडं स्मरण करणं हे उपयोगाचं राहील. 2001 साली वर्ल्ड ट्रेड सेंटर अमेरिका या ठिकाणी जो हल्ला झाला होता तो 11 सप्टेंबरचाच होता, ज्या दिवशी स्वामीजींचं भाषण झालं आहे तोच हा दिवस आहे. आणि त्यावेळेला फार मोठ्या टॉवरवरती विमान धडकून त्याने हल्ला केला. त्या हल्ल्यात 4000 अमेरिकनांना प्राण गमवावा लागला. कारण काही नव्हतं, इस्लाम मानत नाहीत एवढं एकच त्याच्या पाठीची कारण होती. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया याची दहशत आजही जगात किती ठिकाणी आपण पाहतो. दहशतवाद्यांच्या विरोधात सर्व जगाने एकत्र झाल्याशिवाय ते नेस्तनाबूत करता येणार नाही, ही वास्तविकता आहे. पण दुर्दैवाने अजूनही जगात तशी स्थिती होताना आढळत नाही आहे. नजीकच्या काळात ती होत जाईल असे संकेत मात्र थोडे थोडे दिसत आहेत. 2008मधील पाकिस्तानचा मुंबईवरील जो दहशतवादी हल्ला झाला होता, त्या हल्ल्याच्या वेळेसुद्धा योजना अशी होती की हा हल्ला हिंदूंनीच केला होता असं सिद्ध करता यावं. त्याची पूर्वतयारी हल्लेखोराने आधीपासून केलेली होती. प्रत्यक्षात जेव्हा खटला चालला त्यावेळेला लक्षात आलं की हा फक्त एक फसवण्याचा प्रकार होता आणि आपल्यावर अंगावर येणारा जो आरोप होता तो कसा बाजूला करता येईल यासाठीच तो खटाटोप करण्यात आलेला होता. पण दुर्दैवानं आमच्या देशातल्या काही लोकांनी त्यांना साथ दिली आणि त्यांनीच भगवा आतंकवाद म्हणून एक विषय आपल्या देशात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्या काळात केला. गोव्यात पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार हे आपल्याला माहिती आहेत. तिथं एक मोठा खांब आहे. तो खांब पर्यटक गेलेले जातात पाहायला. काय खांब आहे तो? इंग्रजांनी पोर्तुगीजाने लोकांना ख्रिश्चन सक्तीनं करण्यासाठी जे केलेले प्रयत्न होते आणि जे लोक त्याला दाद देत नव्हते अशांना त्या खांबाला बांधून जाळून मारलेलं आहे. अशा अनेक घटना गोव्यामध्ये झालेल्या आहेत. पण आपण इतिहासच वाचत नाही. त्यामुळं खरं काय, खोटं काय, बरोबर काय, चूक काय याचा अर्थच आपल्याला लागत नाही. सगळा समाज फार मोठ्या प्रमाणात तात्कालिक आपलं जीवन सुखाचं कसं होईल याच मागं लागला आहे, अशी एक फार विदारक स्थिती आपल्याला नेहमी आढळते. केरळमध्ये खिलाफत आंदोलन जेव्हा अयशस्वी झालं त्यानंतर तिथल्या मोपल्यांनी म्हणजे मुस्लिमांनी सहस्रावधी हिंदूंची कत्तल केलेली आहे. देश विभाजन झालं त्यावेळेला सुद्धा आधीपासून आपल्या देशातले मुसलमान असं म्हणत होते, आम्ही हिंदूंच्या बरोबर राहू नाही शकत चुकाना, आम्हाला वेगळा भाग तोडून द्या, भूमी तोडून द्या. एकाही हिंदू व्यक्तीने किंवा नेत्याने देश तोडून द्या अशी मागणी केलेली नाही. त्याचं कारण मातृभूमीविषयीची भक्ती परंपरेने आपल्या समाजात खोलवर रुजलेली आहे, हे त्याचं कारण आहे. पण त्यांनी मात्र ते मानलं नाही. शेवटी देश विभाजन करावं लागलं. ते विभाजन होण्यापूर्वी खरं म्हणजे महात्मा गांधी असं म्हणाले होते, कोणत्याही परिस्थितीत 1 वर्षच आधी म्हणले होते काँग्रेसच्या वतीनं, कोणत्याही परिस्थितीत आम्ही देशाचं विभाजन होऊ देणार नाही. प्रथम माझ्या देहाचे तुकडे होतील, नंतर देशाचं विभाजन होईल. इतकी तिखट भावना महात्मा गांधींनी त्या काळात व्यक्त केली होती. पण प्रत्यक्षात काय घडलं? प्रत्यक्षात देशाचं विभाजन आपल्या देशातल्या नेत्यांनी स्वीकारलं असं आपल्याला चित्र समोर इतिहासात पाहायला मिळतं. हिंदू बहुल तो हिंदुस्थान आणि मुस्लिम बहुल तो पाकिस्तान या आधारावर आपल्या देशाचं विभाजन झालं आहे. आणि हे विभाजन झाल्यानंतर जो हिंदू बहुल हिंदुस्थान राहिला त्या देशाचं अनेक शतकं जगाच्या इतिहासात हिंदुस्थान हे नाव सुस्पष्ट लिखित असूनसुद्धा आम्ही आमच्या भूभागाला हिंदुस्थान म्हटलं नाही, भारत म्हटलं. पण ते म्हणतानासुद्धा घटनेमध्ये इंडिया दॅट इज भारत म्हणलं. इंडिया हे नाव इंग्रज या देशात येण्यापूर्वी जगाच्या इतिहासात भारताचं कुठेही नोंदलेलं नाही आहे. इंग्रजांना हिंदू हा शब्द नाहीसा करायचा होता, कारण तो इथल्या समाजाची अस्मिता जागी करतो म्हणून त्यांनी इंडिया हे नाव ठेवलं. आणि घटनेतसुद्धा त्यासंबंधीचा उल्लेख जो आहे तो इंडिया दॅट इज भारत असा आहे. निदान भारत दॅट इज इंडिया असा असता तर अधिक चांगलं राहिलं असतं असा विचार मनात येतो. स्वराज्याच्या पूर्वी स्वराज्य मिळणार काही नजीकच्या काळात असं जेव्हा ध्यानात यायला लागलं जनतेच्या, त्यावेळेला आपला ध्वज कुठला असावा असा एक विचार आणि चर्चा सुरू झाली. त्यावेळेला काँग्रेसने एक 7 जणांची समिती नेमलेली होती. त्यात काका कालेलकर होते, पंडित नेहरू होते, वल्लभभाई पटेल होते, असे 7 जण होते, कलामही होते. आता या सगळ्या 7 जणांच्या समितीनं आपल्या स्वातंत्र्यानंतर ध्वज कुठला असावा यासंबंधीचा निर्णय दिला. त्या निर्णयात त्यांनी असं म्हणलेलं आहे, सगळ्यांना स्वाभाविक परंपरेनं
भगवा रंग आपला वाटतो, त्यामुळे केशरी रंगाचा आपला ध्वज असावा. त्यांनी जे मत दिलेलं होतं ते एक मताने दिलेलं होतं. तरीही काँग्रेसने हिंदू बहुल भारत झालेला असूनसुद्धा त्याला मान्यता नाकारली आणि समितीचा निर्णय त्यांनी धाब्यावर बसवला आणि स्वतंत्रपणानं आत्ताचा आपण जो झेंडा लावतो तिरंगी ध्वज याची निर्मिती आपल्या देशाचा ध्वज म्हणून झाली. शिवाजी महाराजांनी जेव्हा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा आपल्याला इतिहासात काही असं पाहायला मिळत नाही की त्याने एखादी ध्वजा कोठला असावा याची समिती स्थापन केली. त्याचं कारण आपला कोण आणि परका कोण याविषयी जनतेच्या मनामध्ये सुस्पष्ट धारणा होत्या. त्यावेळेला इंग्रजांच्या राज्यानंतर त्या सुस्पष्ट धारणाही लुप्त झालेल्या होत्या असाच त्याचा अर्थ आहे. याचा अर्थ आम्ही कोण, आमची संस्कृती काय, आमची परंपरा काय, आमची वैशिष्ट्य काय या सगळ्या विषयाचा लोप समाजामधून झालेला होता. त्याचं एक ठळक कारण इंग्रजांनी लादलेली आणि राबवलेली त्यांची शिक्षण पद्धती हे होतं. अलीकडच्या काळात अगदी बांगलादेशातल्या माननीय पंतप्रधान शेख हसीना यांची उचलबांगडी झाली हे आपण पाहिलं. काय त्याच्याबद्दलच्या घटना आहेत. जगामध्ये डीप स्टेट म्हणून युरोपमध्ये 5 राष्ट्र आहेत. ते राष्ट्र सबंध जगावरती आपलं आर्थिक साम्राज्य टिकलं पाहिजे यासाठी कारवाया करत असतात योजनापूर्वक. त्याच्यामध्ये फार मोठी रक्कम मुद्दाम आधीपासून खर्च केली जाते. त्या देशामध्ये आपले गुप्तहेर पाठवले जातात, तिथले लोक विकत घेतले जातात आणि त्यांना हव्या त्या कारवाया करतात. त्या डीप स्टेटच्या माध्यमातूनच बांगलादेशातली कारवाई झालेली आहे हे स्पष्टपणानं समोर आलेलं आहे. आजची बांगलादेशातली स्थिती आहे की लक्षावधी हिंदू पण त्यांना आम्ही जगू देणार नाही अशाच प्रकारचे हल्ले त्या ठिकाणी हिंदूवरती झालेले आहेत हे आपण स्पष्ट पाहिलं. पण आपण तत्काळ काही करू शकलो नाही. त्याच्या कारवाईला सुरुवात झालेली आहे. परंतु एकूण जगात कारवाया आणि लोक कसे राहत आहेत आणि कसा विचार करतात ते या 125 वर्षानंतर स्वामीजींच्या भाषणानंतर अमेरिकाही कशा हालचाली करते हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनीसुद्धा स्वामीजींच्या भाषणातून योग्य तो धडा घेतलेला नाही असं आपल्याला स्पष्ट दिसतं. परिषद भरवली हे खरं असलं तरी परिषदेचा जो निष्कर्ष आहे त्याची एका अर्थानं अंमलबजावणी अमेरिके करत नाही आहे असं स्पष्ट आपल्या ध्यानात येतं. या सगळ्या पृष्ठभूमीवर आपल्या देशाच्या इतिहासात 1200-1500 वर्षापूर्वी आपल्या दक्षिण भारतातले लोक जगभर अनेक ठिकाणी गेलेले होते. इंडोनेशिया, कंबोडिया, जावा अनेक देश आहेत जगभर गेलेले होते. एका अर्थानं व्यापाराच्या निमित्तानं गेले होते आणि दुसरा विषय होता त्यांना चांगली माणसं बनवावं. देहानं मनुष्य जन्म होणं ही वेगळी गोष्ट आहे, पण खऱ्या अर्थानं माणूस होण्यासाठी सुद्धा माणसाला फार प्रयत्न करावे लागतात. देव होणं ही तर खूप पुढची गोष्ट आहे. दानव होण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतात. पण जन्माला मनुष्य म्हणून येतो, करणी करे तो नरका नारायण बन जाय असं आपण म्हणतो. तसंच तर जो अयोग्य करणी त्याने जर केली तर तो दानवही होऊ शकतो. पण जन्मानं मात्र मनुष्य हे आपण प्रत्यक्षात पाहतो. जगामध्ये आमचे लोक गेले, त्यांच्यात मिसळले, त्यांच्याबरोबरीने राहिले, आपलं श्रेष्ठ गुणवत्तापूर्ण जीवन हे त्यांच्यासमोर त्यांनी ठेवलं आणि त्यांच्या लक्षात आलं ही खूप प्रगत आणि फार चांगली माणसं आहेत. अनेक देशांनी भारतातून गेलेल्या लोकांना त्या ठिकाणी राजे बनवलेलं आहे. काही पिढ्या भारतीयांनी वेगवेगळ्या देशात राज्य केलेलं आहे. आत्ताची स्थिती क्रमाक्रमानं जरी बदलली असली तरी जिथं जिथं भारतीय लोक राजे म्हणून राहिले त्या देशातल्या लोकांच्या इतिहासात कुणीही भारताने आम्हाला गुलाम बनवलं, आम्हाला परतंत्र केलं, आमचं शोषण केलं अशा प्रकारच्या इतिहासातली माहिती कुठेही वाचायला मिळत नाही. म्हणजे भारताची संस्कृती किती श्रेष्ठ आणि सर्वसमावेशक होती आणि सर्व मानव हिताचा विचार करणारी होती हेच त्यातून आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतं. याचा एक थेट संदर्भ आपल्या देशाच्या परंपरेत पाहायला मिळतो. आपल्या पूर्वजांनी असं काही श्रेष्ठ जीवन या देशात उभं केलं होतं. त्यामुळे त्यांनी अशी घोषणा केली होती, एतद्देश प्रसूतस्य सकाशात अग्रजल्पनः स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन पृथिव्या सर्व मानवा. पृथ्वीवरच्या सर्व मानवाने आमच्या देशात यावं. मानव म्हणून कसं आपलं जीवन असलं पाहिजे, कोणते गुण आत्मसात केले पाहिजेत, ते कसे केले पाहिजेत हे सर्व जाणून घेण्यासाठी या देशात असे खूप लोक आहेत. त्यांच्या सहवासात राहावं, त्यांच्याकडनं हे गोष्टी शिकाव्यात आणि आपलं जीवन श्रेष्ठ बनवावं असा तो सहस्रावधी वर्षापूर्वीचा श्लोक आहे. त्याचा एका अर्थानं स्मरण व्हावं असं जगात जिथं जिथं भारतीय गेले त्या सगळ्यांचा इतिहास आपल्याला स्पष्टपणानं सांगतो. त्या सगळ्याच्या संदर्भात एक विषय असा समोर येतो
की स्वामीजींनी राष्ट्र कुणाला म्हटलं आहे बरं? त्यांनी व्याख्या काय केली आहे? स्वामीजींनी असं म्हटलं आहे, ज्या समाजातल्या लोकांच्या हृदयाची स्पंदनं समान आध्यात्मिक लयीत होतात त्यांचं ते राष्ट्र असतं, असं त्याने म्हटलं आहे. याचा अर्थ काय? एका लयीत होत असतात म्हणजे काय? तर त्या ठिकाणी शिकागो परिषदेत त्यांनी जे सूत्र 2 श्लोकांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे ते त्याचं सूत्र आहे. त्यानुसार आचरण माणसाचं केव्हा होऊ शकतं? तर आपल्या देशात फार प्राचीन काळीच एक सिद्धांत नुसता बौद्धिकदृष्ट्या प्रस्थापित गेला नाही, अनुभूतीच्या स्तरावर प्रस्थापित गेला आणि पिढ्याने अनेक शतकं देशातल्या वेगवेगळ्या भूभागात काही लोक तपस्या करून तो अनुभव घेतात. ते सूत्र आहे एकम सत विप्रा बहुधा वदंती. सत्य एकच आहे. म्हणजे कोणतं? सृष्टी निर्माण कोणी केली? असा कोणीतरी एक शास्ता असला पाहिजे, हे तर कुणालाही मान्य आहे आणि ते सगळेजण मानतात असा कोणीतरी आहे ज्यांनी सृष्टी निर्माण केली तो. पण असा जो शास्ता आहे तो एकच आहे, ते वेगवेगळे नाही आहेत. आता ही जी विचार करण्याची रीत आहे भारताची आणि त्याची अनुभूती घेणं, अनुभूती घेतली तरच संघर्ष मावळू शकतात. जोपर्यंत अनुभूतीच्या टप्प्यापर्यंत आपण जात नाही तोपर्यंत मी आणि तू यातला संघर्ष अटळ आहे. पण ते तत्त्व भारताने अनेक सहस्रावधी वर्षापूर्वीच प्राप्त केलेलं आहे आणि आजही त्याची अनुभूती साधना करून लोक घेत असतात, असा भारताचा इतिहास आहे. धर्म हा आमच्या देशाचा आणि संस्कृतीचा प्राण आहे असं विवेकानंदांनी म्हटलेलं आहे. प्राण हा संपला की सगळी इंद्रिय काम करायची बंद होतात आणि आपण असं म्हणतो हा मनुष्य मेला, आता त्याचा प्राण गेला. ते जे चैतन्य आहे त्या चैतन्याचं स्वरूप म्हणजे आमच्या देशाचा धर्म आहे. आणि दुर्दैवाने इंग्रजांनी आमच्यावर जे काही संस्कार केले, एका अर्थानं आम्हाला शिकवलं, त्या सगळ्याचा निष्कर्षच असा होता, तुम्ही मूर्ख आहात, तुमचे बाप जे ते खुळे होते, त्यांना काही कळत नव्हतं. तुम्हाला सगळ्यांना शहाणं करण्यासाठी येशूनी आम्हाला मुद्दाम या ठिकाणी पाठवलेलं आहे. आणि दुर्दैवाने आमच्या देशातल्या लोकांचा क्रमाक्रमाने त्याच्यावर विश्वास बसत गेला, कारण इहवादी जीवन खूप संपन्न युरोपचं होतं, हे एक त्याचं कारण होतं. आपला एक श्लोक आहे, त्या श्लोकात असं म्हटलं आहे, आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम धर्मो हि तेष अधिको विशेषो धर्मेण हि न पशुभिः समानः. आहार, निद्रा, भय आणि मैथून म्हणजे प्रजोत्पादन, हे 4 गोष्टी सर्व जीवन आहेत. मग माणसाचं वेगळेपण काय आहे? तर मनुष्य धर्माने वागतो, याचा अर्थ माणुसकीने वागतो, त्याला मनुष्य असं म्हणतात. आता या श्लोकाचा दुसरा एक सरळ अर्थ असा होतो की जो धर्मानं वागत नाही त्याला अधर्मी म्हणावं लागतं, किंवा हा धर्माचा अर्थ ज्याच्या जीवनात आढळत नाही तोही अधर्मी म्हणावा लागतो. दुर्दैवानं आमच्या देशाला स्वराज्य मिळाल्यानंतर सेक्युलर आणि सोशलिझम असे शब्द घटनेत असावेत का नसावेत याच्यावरती विस्तृत चर्चा झाल्यात. त्याचा सर्व वृत्तांत अभ्यास करायला उपलब्ध आहे. सगळ्या बाजूने विचार करून सेक्युलर हा शब्द भारतासाठी योग्य नाही, आवश्यक नाही असा निर्णय झाल्यामुळं तो घटनेत नाही. कारण सेक्युलर या शब्दाच्या पाठीमागं एक परकीयांची परंपरा आहे. इह आणि परलोक या दोन्ही गोष्टी बरोबरीनं चालू शकत नाहीत अशी त्यामागची धारणा आहे. राज्याच्या कारभारात परलोकाशी संबंधित अध्ययन चिंतन करणारे जे लोक असतील त्यांनी ढवळाढवळ करता कामा नये अशा प्रकारचा संघर्ष परदेशात झालेला आहे. आणि त्याच्या परिणामी आम्ही वेगळे आणि तुम्ही वेगळे, तुमच्या या मर्यादा आमच्या या मर्यादा, अशा प्रकारची जी भावना परदेशात प्रस्थापित झाली त्याला सेक्युलर असं म्हटलं जातं. त्याचा या देशात कधी संदर्भच आलेला नाही. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातल्या लोकांनी राजे रजवाड्यांच्यावर आक्रमण केलं आणि त्यांना काही गोष्टीवर त्यांची सक्ती केली असं घडलेलंच नाही. एक मात्र गोष्ट निश्चित आहे, या देशाची परंपरा असं सांगते की जर राजा योग्य प्रकारे राज्य शासन चालवत नसेल, तो अधर्माने वागत असेल, तर समाजातले जे अनुभूती संपन्न श्रेष्ठ लोक आहेत त्यांनी समाजाचा पाठिंबा बरोबर घेऊन त्या राजाला उलथून टाकलं पाहिजे, अशी आपली परंपरा आहे. पण इह आणि परलोक या दोघांचा संघर्ष असा हा धर्म आपल्या देशातला कधी मानत नाही. त्यामुळं सेक्युलर हा शब्द योग्य नाही. पण आज आपल्या देशात सर्रास आपल्या देशातले लोक त्यासंबंधी बोलताना आमचा देश सेक्युलर आहे म्हणजे काय, तर धर्म न मानणार आहे, अशा प्रकारे सर्रास त्याचा उच्चार केला जातो. निधर्मी हा जो शब्द आहे म्हणजे आम्हाला कुठला धर्मच नाही आहे, हा शब्द हा नकारात्मक आहे पूर्णतः.
आणि धर्म कुणाला नसतो तर पशूंना धर्म नसतो असं आपलं तत्त्वज्ञान सांगतं। याचा अर्थ आम्ही निधर्मी आहोत किंवा धर्मनिरपेक्ष आहोत असं म्हणणं, याचा अर्थ आम्हीच स्वतःला पशु म्हणण्यासारखं आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे। सर्वांचं कल्याण ज्यामुळे होतं त्या शाश्वत नियमांना आम्ही धर्म म्हणतो। त्याच्या विरुद्ध असलेलं जे जे असेल ते सगळं अधर्मात येतं। भारताला राजकीय, सामाजिक या सर्व गोष्टी धर्माच्या माध्यमातूनच समजू शकतात, कारण तोच त्याचा प्राण आहे। फ्रान्सचे लोक हे राजकीयदृष्ट्या विचार करणार आहेत, त्यामुळे राजकारणामध्ये कुठली गोष्ट करायची असेल तर तो त्यांच्या जीवनातला प्रधान विषय, त्याच्यावर आक्रमण झालं तर तो संबंध समाज खवळून चवताळून उठतो असा त्यांचा इतिहास आहे। ब्रिटिश लोक हे व्यापारी आहेत, ते सगळे गोष्ट पैशाचा विषय करताना ते राजाला पैसे देतील, पण त्यांचं म्हणणं असतं कशासाठी पाहिजेत, त्याचा तुम्ही उपयोग काय करणार आहेत, त्यासंबंधी माझं मत तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे, ते स्वीकारलं पाहिजे, अशा प्रकारची भाषा ब्रिटिशांची असते। भारताची मात्र स्थिती ही कोणताही विषय त्याला धर्माच्या माध्यमातूनच समजून सांगता येतो असं आपल्या ध्यानात येतं। हे भारताचं अन्य राज्यांच्या पेक्षा, राष्ट्रांच्या पेक्षा वेगळेपण आहे, हे आपण नीट ध्यानात घेतलं पाहिजे। आपल्या देशातील लोकांनी आमच्या देशासमोर ज्या समस्या उत्पन्न झाल्या आहेत त्या सगळ्याचं मूळ धर्म आहे अशी जी समजूत करून घेतली ती मुळात पूर्णतः चुकीची आहे असं स्वामीजींचं म्हणणं आहे। त्यांचं सांगणं असं आहे की धर्म आम्ही नीट समजून घेतला नाही आणि त्याचा योग्य कालोचित अर्थ लावला नाही, म्हणून आमच्या समाजात अनेक समस्या उत्पन्न झालेल्या आहेत। एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावर डास बसला, त्याला मारण्यासाठी जर दंडुका वापरला तर डासही मरेल आणि माणूसही मरेल। त्यामुळं सगळ्या समस्यांचं मूळ धर्म आहे ही कल्पना मुळात चुकीची आहे हे समजून घेतलं पाहिजे। त्याचा योग्य अर्थ लावणं आणि योग्य तो उपयोग करणं असं केलं तर त्याच धर्माच्या माध्यमातून सगळ्या समस्या आम्ही सोडवू शकतो असं स्वामीजींच्या सांगण्यात आलेलं आहे। कधीकधी आपल्या बोलण्यात एक असा विषय येतो की शेवटी धर्माचा आणि सत्याचाच विजय होतो, पण हे विधान खरं नाही असं वाटतं। कारण तर्काच्या दृष्टीने विचार केला तर शेवटी अधर्माचा आणि असत्याचा विजय होतो हे खरं आहे असं म्हणावं लागेल। मग वस्तुस्थिती काय आहे तर इतिहासात तटस्थपणानं आपण पाहिलं तर धर्माचा किंवा अधर्माचा विजय होतो हे खरं नसून जो सामर्थ्य संपन्न आहे त्याचा विजय होतो हे सत्य आहे। आता जर मानवांचं जीवन चांगलं व्हायला पाहिजे असेल तर ज्यांचा विजय झाला तो सत्याचा आणि धर्माचा असला पाहिजे, तर समाज जीवन चांगलं राहतं। या अर्थाने धर्माचा विजय व्हावायाच हवा, पण तो केव्हा होतो जर सामर्थ्य संपन्न तो समाज असेल तर धर्माचा विजय होऊ शकतो असा अर्थ त्यातला आपण नीट समजून घेतला पाहिजे। स्वामीजींचे अनेक जणांशी संबंध आले आणि त्या स्तरावर त्यांच्याशी त्यांनी संवाद केलेले आहेत। फार परखड होते ते, आणि कोणी काही प्रश्न विचारला तर त्याच्या मनात त्या प्रश्नाच्या मागची भूमिका काय आहे तो भाव त्यांना तत्काळ समजत असे, आणि त्यामुळं एकाच प्रश्नाची उत्तरं त्यांनी 4 वेळेला वेगवेगळी दिली आहेत, पण ज्यांना दिली त्याचं समाधान झालं। त्याचं कारण त्या प्रश्नाच्या मागं त्यांची मनोभूमिका काय होती हे स्वामीजी समजू शकत होते। किंबहुना सगळेच आध्यात्मिक क्षेत्रातले लोक असे असतात। अलवारचे मंगलसिंग होते, त्याने खूप विद्वान संन्यासी आहेत म्हणून त्यांना निमंत्रित केलं होतं आपल्याकडे राहायला, तुम्ही या काही दिवस म्हणून। ते त्यांच्याकडे गेले होते। 4 प्रमुख लोकांच्या उपस्थितीत मंगलसिंग स्वामीजींना म्हणाले, आपण खूप विद्वान आहेत असं आम्ही ऐकतो, मग तुम्ही अशी भीक मागत का फिरता असा त्यांनी थेट प्रश्न विचारला। काही वेळेला प्रश्नांचं उत्तर प्रश्नानेच दिलं जातं। स्वामीजींनी त्या 4 त्यांच्या लोकांच्या उपस्थितीत त्यांना असं म्हटलं, तुम्ही युरोपियनांच्या संगतीत राहून शिकार करण्यात खूप वेळ खर्च करता आणि राज्य कर्तव्याकडे दुर्लक्ष का करता? हे प्रश्नाचं दिलेलं उत्तर होतं। काही वेळ मंगलसिंग शांत राहिले, भोवतालचे त्यांचे लोक होते ते मात्र फार अस्वस्थ झाले की आमच्या थेट राजेसाहेबांना हा मनुष्य काय थेट बोलतोय असा म्हणून। पण थोड्या वेळानं मंगलसिंग म्हणाले, कारण काही मी सांगू शकणार नाही, पण मला तसं करणं आवडतं हे खरं आहे। असं म्हणल्यानंतर स्वामीजी त्यांना असं म्हणाले, मलाही असं करणं आवडतं म्हणूनच मी फकीराच्या वेशात सर्वत्र हिंडत असतो। जोसेफाईन मॅक्लिऑड नावाची एक युरोपियन महिला ही त्यांची शिष्या झालेली आहे।
तिनेही त्यांच्याशी प्रसंगाने संवाद केलेले आहेत. ती त्यांना एकदा असं म्हणाली की मला तुमची खूप सेवा करायची इच्छा आहे, काय मी करू? तेव्हा स्वामीजींनी उत्तर दिलं आहे, भारताची सेवा करा. म्हणजे एका अर्थानं भारताशी ते किती एकरूप झालेले होते याचं एक दर्शन त्यांच्या सहज प्रकट झालेल्या उत्तरात मिळालं. एवढंच नव्हे तर तिला जे उत्तर द्यायला पाहिजे होतं तेच तिने दिलं. त्यामुळं खरोखरच आपल्या जीवनातली खूप ऊर्जा भारत पुन्हा चांगल्या स्थितीत यावा यासाठी तिनं जीवनात खर्च केली असं आपल्याला पाहायला सापडतं. एक बौद्धिक चर्चेत रमणारा एक विद्वान व्यक्ती होता. त्याने एकदा त्यांना असं विचारलं की स्वामीजी, द्वैती आणि अद्वैती कोणाला म्हणतात? तुम्ही द्वैती आहात का अद्वैती आहात? तेव्हा स्वामीजींनी त्याला उत्तर दिलं, कारण मनातला भाव ध्यानात आला होता. फक्त बौद्धिक खाज म्हणून त्याने हा प्रश्न विचारलेला आहे. स्वामीजी त्याला म्हणाले, देह असेपर्यंत मी द्वैती आहे आणि त्यानंतर अद्वैती आहे, आणि असला बौद्धिक पोकळ कसरतीनं कायमची मूठमाती देण्यासाठी माझा हा जन्म आणि अवतार झालेला आहे. पहिल्या 3.5 वर्षाचा प्रवास संपवून भारतात जेव्हा ते परत आले त्यावेळी बोटीवरचा एक प्रसंग आहे. 2 पादरी बोटीच्या प्रवासात त्यांच्या उपस्थितीत हिंदू धर्माची खूप थट्टा टिंगल टवाळी करत असत. काही काळ त्यांनी ते ऐकून घेतलं, पण नंतर एक दिवस एका पादऱ्याच्या दोन्ही खांद्यावर आपला तळवा त्याने नीट रुतवला आणि त्याच्या डोळ्यात डोळे खुपसून स्वामीजी म्हणाले, याच्यापुढं पुन्हा हिंदू धर्माबद्दल एक जरी अपशब्द तुम्ही उच्चारला तर तुम्हाला मी समुद्रात फेकून देईन. तर त्यांचा आवेश आणि त्यांची शक्ती ही पाहिल्यानंतर पुन्हा प्रवास संपेपर्यंत ते कधीही हिंदू धर्माच्या विरोधात बोलले नाहीत, कारण त्यांना हिंदू धर्म समजून घ्यायचाच नव्हता. तसं असतं तर त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली असती. स्वामीजी सगळे हे ओळखून होते म्हणून त्यांनी त्या भाषेत त्यांना उत्तर दिलं. युरोपमध्ये बोलताना एकदा तर त्यांनी स्पष्टपणानं ख्रिश्चन समुदायाला असं सांगितलेलं आहे की यापूर्वी आमच्या हिंदू धर्माची, हिंदू समाजाची, हिंदू संस्कृतीची तुम्ही जी काही बेइज्जत केलेली आहे त्या सगळ्याचा बदला म्हणून जर आम्ही तुमच्यावर समुद्राच्या तळाशी असलेला सगळी घाण टाकली तरी ती कमी ठरेल. आता ते नुसतं वाक्य नव्हतं, या वाक्याच्या पाठीमागं त्यांनी किती आमची बेइज्जत केलेली आहे आणि बदनामी केलेली आहे खोटेपणाने, या सगळ्याचे तपशील स्वामीजींना आधारसकट माहिती होते. त्यामुळे हिंमत ठेवून ते असं त्यांच्याशी बोलू शकले. इंग्रजांनी भारतातले राष्ट्रीय कोण यासंबंधी गोंधळ उत्पन्न व्हावा म्हणून एक जी विचार पद्धती नॅरेटिव्ह त्यावेळेला मांडला तो म्हणजे आर्य हे बाहेरून आलेले आहेत. आता काही वर्ष त्यांच्या शिक्षण पद्धतीतून तो चालला, आमचेही काही लोक त्याला बळी पडले, पण त्या काळामध्ये स्वामीजींनी या विषयाचे खणखणीत जे उत्तर दिलेलं आहे ते आजसुद्धा आपल्याला मोठं सुखद आणि प्रभावी असं वाटतं. स्वामीजी म्हणाले की आमचा देश फार प्राचीन आहे आणि सगळ्यात अक्षर वाङ्मय पहिलं कुठलं असेल तर ते वेद आहे. ऋग्वेदातच 10,000 ऋचा आहेत. त्याशिवाय अन्नवेदातल्या ऋचा विचारात घेतल्या तर हे आमचं देशातलं किंवा जगातलं पहिलं अक्षर वाङ्मय हे सगळ्यांना मान्य आहे. अशा स्थितीत आम्हाला चांगलं जीवन प्राप्त व्हावं, इहवादी सुख आम्हाला प्राप्त व्हावं, भौतिक सुख प्राप्त व्हावं, अशा प्रकारच्या वेदात खूप ऋचा आणि मंत्र आहेत आणि देवाला त्यासंबंधी स्तवनं केलेली आहेत. या ऋचापैकी एका तरी ऋचेत आम्ही इथले नाही, आम्ही बाहेरचे आहोत असं म्हटलेलं आहे का? जर तसं आढळत नसेल तर तुम्ही बाहेरून आम्ही इथं आलो आहे म्हणताय पूर्णतः खोटं आहे, त्याला काही आधारच नाही. त्याचं कारण या मातृभूमीचं स्तवन, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांची पवित्रता, या सगळ्याविषयी विस्तृत पुरावे या वेदामध्ये आपल्याला आढळतात. पण एकाही ऋचेत आम्ही बाहेरून इथं आलो असा उल्लेख नाही. एवढी एकच गोष्ट पुरावा म्हणून पुरेशी आहे असं विवेकानंदांचं म्हणणं होतं. ज्ञान विज्ञानाच्या क्षेत्रात स्वामीजींनी दाखवलेला एक मेळ फार भावणार आहे. त्यांनी पाश्चात्य देशात असं बोलताना म्हटलं आहे, तुम्ही विज्ञानात प्रगती करत असताना 63 मूलद्रव्ये शोधली आहेत. हा त्यावेळचा आकडा आहे, नंतरच्या काळात तो वाढलेला आहे थोडा. त्याचा अर्थ असा की ही जी मूलद्रव्य 63 आहेत याच्यातून जगात असणारे लाखो पदार्थ आपण उत्पन्न करू शकतो आणि हे खरं आहे. पण स्वामीजी त्यांना असं म्हणाले, विज्ञानाची प्रगती करता करता केव्हा तरी एक टप्पा असा येईल की ज्यावेळी तुम्ही एक द्रव्य शोधून काढाल की ज्या द्रव्यातून ही 63 द्रव्य तयार करता येतात.
विज्ञानाच्या प्रगतीतली ही शेवटची पायरी आहे, त्याच्या पुढं तुम्ही सरकू शकत नाही. त्याच्या पुढं ते असं म्हणाले की हे जे एक आहे हे तत्त्व आमच्या देशातल्या प्राचीन लोकांनी तत्त्वज्ञानाच्या स्तरावर आणि अनुभूती स्तरावर हजारो वर्षापूर्वी शोधलेलं आहे. त्याला आम्ही दिलेलं नाव ब्रह्म आहे. तुम्ही जेव्हा एक मूलद्रव्य असं शोधून काढाल की सृष्टीतले सगळे पदार्थ त्यातून निर्माण करता येतात, त्यालाच आम्ही ब्रह्म म्हणतो. हा जो त्याने एक तात्विकदृष्ट्या मांडलेला मुद्दा आहे हा फार अपिलिंग अशा प्रकारचा आहे. पाश्चात्यांचं जे जे चांगलं आहे ते आपण आपल्या पद्धतीनं स्वीकारलं पाहिजे अशी त्यांनी मांडणी केलेली आहे. नक्कल करणं यात जायचा काही फायदा होत नाही, ते चुकीचं राहतं. त्याला त्यांनी उदाहरण दिलं आहे. एकाच जमिनीत आपण वेगवेगळ्या झाडांच्या बिया लावतो. सगळेच वृक्ष हे जमिनीतून काही द्रव्य त्यांना हवी असलेली स्वीकारतात. त्यामुळं पाणी, जमिनीत असलेली द्रव्य त्यांना हवी ती, ऊन आणि हवा यांच्या माध्यमातून ते झाड मोठं होतं. पण ज्या बीचं ते झाड असतं त्याचीच फळं त्याला लागतात. हे जसं आहे तसं हजारो वर्ष आपला देश ज्या पद्धतीनं प्रगत होत चालला आहे आणि निष्कर्ष रूपानं शाश्वत असे काही जे सिद्धांत आपल्याजवळ आलेले आहेत त्या सिद्धांताला छेद जाईल अशी कुठली गोष्ट आपण इतरांची स्वीकारणं योग्य होणार नाही. म्हणून कुठली गोष्ट स्वीकारताना आपल्या पद्धतीने देशानुकूल आणि युगानुकूल अशी करून त्याचा आपण जर स्वीकार केला तर त्याचा नक्कीच आपल्याला लाभ आहे. तशी शिकण्यासारखी कोणती जर गोष्ट असली तर त्यांच्या सांगण्यात असं आलं, संघटना ही गोष्ट त्यांच्याकडे आपण शिकली पाहिजे. म्हणजे काय, त्यांच्या देशात त्याने असं पाहिलं, कुठली छोटी मोठी संस्था जरी उभी केली, ज्या वेगवेगळ्या गुणाची 4 माणसं त्या उद्योगासाठी लागतात, तशी 4 माणसं एकत्र येतात आणि ते संघटितपणानं आपली सगळी शक्ती लावून सुव्यवस्थितपणानं तो व्यवसाय उभा करतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुम्ही संघटितपणानं कुठली गोष्ट करता आणि यशस्वी होता, हे जर तुमच्या देशात मला पाहायला मिळालं त्याची फार मोठी उणीव आमच्या देशात आहे असं त्यांच्या ध्यानात आलं. म्हणून त्याने असं म्हणलं की पाश्चात्याकडून घेण्यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यातली संघटना ही गोष्ट खूप प्रमुख आहे. ती आपण आपल्या समाजात नीट स्वीकारली पाहिजे, समजून घेतली पाहिजे आणि ती गुणवत्ता आपल्यामध्ये आपण उत्पन्न केली पाहिजे. भारतात परतल्यानंतर पुन्हा एकदा ते प्रवासात गेले होते काही काळ परदेशात, 1-1.5 वर्ष. पण त्यांनी रामकृष्ण मठ जो स्थापन केला होता त्याचं त्याने बोधवाक्य आत्मनो मोक्षार्थम जगत हितायच असं ठेवलेलं आहे. च म्हणजे आणि. कशासाठी आम्ही काम करतो रामकृष्ण मठाचं, आमचा उद्देश काय आहे, हेतू काय आहे, तर आत्मनो मोक्षार्थम, तर आपल्याला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे हा एक उद्देश आहे. त्याच्यासोबत दुसरा उद्देश कुठला आहे, सगळ्या जगाचं हित होईल अशा संबंधीची जी कर्तव्य आहे ती आम्ही करायला शिकलं पाहिजे, ती आम्ही केली पाहिजेत. असे 2 मुद्दे हे त्यांनी बोधवाक्य म्हणून रामकृष्ण मठाच्या समोर ठेवलेले आहेत आणि ती दिशा धरून रामकृष्ण मठ सातत्याने जगभर त्यांचं काम करत असतो. आध्यात्मिक आदर्शाशी देशभक्तीची सांगड घालून देशभक्तीचे बलोपासना व इतर रचनात्मक कार्यात व्यावहारिक रूपांतर करण्याचे एक महान कार्य स्वामीजींनी केलेलं आहे असं आपल्या ध्यानात येतं. मोक्ष म्हणजे काय असा जर विचार केला तर माणसाला 2 प्रकारच्या अभिलाषा स्वाभाविक असतात. ते म्हणजे इहवादी जीवन, आमचं लौकिक जीवन, भौतिक जीवन सुखाचं व्हावं. आता भौतिक जीवनाच्या सुखाचा संबंध इंद्रियांशी असतो. इंद्रिय सुखावणं हा त्याचा एक अपरिहार्य विषय असतो. आणि दुसरा जो विषय आहे तो पारलौकिक जीवनसुद्धा सुखाचं व्हावं. जगातले बहुतेक समाज आणि लोक पारलौकिक जीवन मानतात. ते इहलौकिक आणि पारलौकिक जीवन दोन्ही जीवनात मला सुख प्राप्त व्हावं याच्यासाठी माणसं काम करत असतात. एका अर्थानं धर्म या शब्दातला जो आशय आहे तो यामध्ये येतो. इहवादी आणि परलोकवादी अशा दोन्ही स्थितीमध्ये माझं जीवन सुखी राहावं ही जी भावना आहे ती धर्माची भावना आहे. आपला देश जो विचार करतो तो असा करतो की या दोन्ही ठिकाणी जी सुखाची स्थिती आहे ती शाश्वत नाही आहे. अगदी एखादा देव जरी झाला आपल्या पुण्यकर्मानं तर तिथलं पुण्य संपलं की पुन्हा त्याला पृथ्वीवर मानव म्हणून जन्म घ्यावा लागतो असं आपलं शास्त्र सांगतं. आणि त्यामुळं ज्या जीवनातलं सुख शाश्वत नाही त्याच्या पलीकडचं जे आहे शाश्वत ते काय आहे असा शोध जेव्हा आमच्या लोकांनी घेतला तेव्हा त्यांना मोक्ष या कल्पनेचा अर्थ नीट स्फुरला आणि समजला आणि सुचला. म्हणून आपला देश जगात एकच असा आहे की जो मोक्षाची इच्छा नेहमी करता धरतो. हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. त्याने असा एक विचार मांडला आहे, आम्ही संन्यासी लोक सर्व ठिकाणी हिंडून
लोकांना धर्म सांगत फिरत असतो, पण हा खरं मी वेडपटपणा आहे. त्याचं कारण भोवती ज्यांच्यात मी फिरतो त्यातली खूप मोठी संख्या आम्हाला अशी आढळते की ज्यांच्या लौकिक किमान गरजा अन्न वस्त्र निवारा याची पूर्तता झालेली नाही. तिथेही खूप ओढाताण आहे. अशा अस्वस्थतेमध्ये असताना धर्म सांगितला तर कोण आमचा धर्म ऐकेल आणि कोण त्याचं पालन करेल? त्यामुळं धर्म समजून सांगणं आणि तो आचरणात आणणं यासाठी किमान आर्थिक ज्या गरजा आहेत त्याची पूर्तता होण्याची आवश्यकता आहे. म्हणून सगळ्या संन्याशाने किमान गरजांची पूर्तता होणं हा आपला कर्तव्याचा भाग मानला पाहिजे. रामकृष्ण मठामध्ये त्यांनी तो विषय एका अर्थानं प्रस्थापित केला, एक दैनंदिन जीवनाचा भाग बनवला. त्यांनी शिवभावे जीव सेवा असं त्याला म्हटलेलं आहे. सर्व लोकांची किमान गरजा त्यांची पूर्ती होतील यासाठी आवश्यक त्या गोष्टी करणं म्हणजे सेवा करणं. तर या गोष्टी आपण नित्य जीवनात केल्या पाहिजेत असं त्यांनी वळण रामकृष्ण मठामध्ये सर्वत्र प्रस्थापित केलं. हे आध्यात्मिक क्षेत्रातली एक फार मोठी आणि चांगली गोष्ट आहे. पूर्वीच्या काळात सुद्धा काही आध्यात्मिक लोक या पद्धतीने जीवन जगत होते हे आपण पाहतो, पण एवढ्या मोठ्या संस्थेला सुद्धा या प्रकारे त्यांनी वळण लावलं ही फारच सुख आणि आनंद देणारी गोष्ट आहे. आपण मातृदेवो भव पितृदेवो भव हे शब्द ऐकतो. स्वामीजी म्हणाले, मी त्याच्या पुढचं सांगतो, दरिद्री देवो भव मूर्ख देवो भव. आता हे ते म्हणाले त्याचा काय अर्थ आहे बुवा? तर त्याच्या अर्थाच्या मुळाशी त्यांची अनुभूती आहे. सर्वत्र तीच शक्ती आहे ही जी अनुभूती आहे. त्यामुळं एखादा मूर्ख आहे असं आपल्याला कळलं तरी त्याला चांगला करणं ह्याच्यासाठी आपण काही प्रयत्न करू शकतो का नाही? ते केले पाहिजेत का नाहीत? हा त्यामागचा विचार आहे. जो दरिद्री असेल त्याचीसुद्धा पूजा केली पाहिजे, मूर्ख आहे त्याचीसुद्धा पूजा केली पाहिजे, त्याचं दारिद्र्य घालवलं पाहिजे, त्याची मूर्खता नाहीशी केली यासाठी प्रयास केला पाहिजे. तो एका अर्थानं आपल्या कर्तव्याचाच भाग आहे. अशा प्रकारचा विचार मांडणारे स्वामीजी होते. त्यामुळं भारताच्या आध्यात्मिक संपत्तीत स्वामीजींनी दरिद्री नारायण या शब्दाने अप्रतिम भावपूर्ण अशी एक भर घातलेली आहे असं आपल्या लक्षात येतं. कोणत्या कसाचे कार्यकर्ते स्वामीजींनी उभं केले त्याचं एक उदाहरण, भगिनी निवेदिता या आयर्लंडच्या मार्गारेट नोबल, त्या स्वामीजींच्या भाषणाने प्रभावित झाल्या, त्यांच्या सहवासात संपर्कात आल्या आणि त्यांच्या लक्षात आलं खरंच मानव जीवन जर चांगलं व्हायला पाहिजे असेल तर त्यासाठी भारताची जी श्रेष्ठ जीवन मूल्य असलेली आणि एकेकाळ ती जगलेली अशी जी या देशातले लोक आहेत, समाज आहे, तो समाज पुन्हा तसा केला पाहिजे तर संबंध जगाचं कल्याण होईल. म्हणून भारताच्या उत्थानासाठी म्हणून भगिनी निवेदिताने आपलं सर्व ऊर्जा स्वामी विवेकानंदांच्या माध्यमातून अर्पण केलेली आहे. त्यानंतर तिचं नाव निवेदिता असं ठेवण्यात आलं. त्यांनी एक मुलींच्यासाठी शाळा सुरू केली आणि ती शाळा चालावी, ती एका अर्थानं शिक्षण या क्षेत्रातली फार मोठी तज्ज्ञ होती. विवेकानंदांचा सहवास येण्यापूर्वीसुद्धा एक शाळा केली आणि ती सुरू केली तिनं. काही आर्थिक आवश्यकता असतात त्याची ओढाताण होती. एकदा तिच्या लक्षात असलं की या आपल्या गावामध्ये कलकत्त्याला एक खूप श्रीमंत मनुष्य आहे, तर त्याच्याकडे आपण काही धन मागायला जाऊ, म्हणून त्या त्यांच्याकडे गेल्या. त्यांच्या कानावर कदाचित गोष्ट असेल अशी काही शाळा सुरू केली म्हणून ते गेले. तेव्हा त्यांचे काय काम आहे? दारातच झालेलं संवाद आहे. त्या म्हणाल्या अशी काय मी मुलींच्यासाठी लहान शाळा सुरू केलेली आहे आणि संस्कार मुलांना द्यावेत असा त्याचा उद्देश आहे, असा मी करतो आणि त्यासाठी जरा आर्थिक ओढाताण आहे, आपण काही त्याच्यासाठी सहयोग करावा अशी विनंती करायला मिळाले होते. ते म्हणाले मी काही देणार नाही. तरी पुन्हा अर्ज करून त्या त्यांच्याशी बोलत राहिल्या, विनंती करत राहिल्या. थोड्या वेळाने त्यांना राग आला आणि त्याने निवेदिताला मोठ्यांदा सांगितलं, तुम्हाला सांगितलं ना मी काही देणार नाही म्हणून, असं रागावून सांगितलं. तरी काही क्षण गेल्यानंतर पुन्हा निवेदिता अतिशय अर्जवी शब्दात काही थोडं त्याने द्यावं अशी विनंती करायला त्यांनी सुरुवात केली. त्याला इतका राग आला की त्यांनी भगिनी निवेदितांच्या एक मुस्काडीत मारली. तेव्हा त्यांचं वय साधारण 35च्या आसपास असावं. काही क्षण गेले, गालावर हात उठलेला होता, त्याने मान वर केली आणि त्यांना म्हणाल्या, तुम्ही मला थोबाडीत पाळली ठीक आहे, काही हरकत नाही, पण त्यामुळे त्या मुलींचा प्रश्न कसा सुटेल? हे ज्या आर्जवाने त्याने त्या श्रीमंत माणसाला सांगितलं तिथं तो विरघळला आणि त्याच्या लक्षात आली आपली चूक आणि भविष्यकाळात त्या शाळेचा एक आर्थिक दाता असंच त्याचं एका अर्थानं प्रत्यक्ष काम राहिलं. स्वामीजींचं वाङ्मय एकूण 6000 पानाचं आहे, 10 खंड आहेत. त्यापैकी भारतीय व्याख्याने या नावाचं एक साधारण 400 पानाचं पुस्तक आहे. ते फार महत्त्वाचं आहे, ज्याचा संदर्भ
आजच्या व्याख्यानात खूप थोडा आलेला आहे. आजच्या व्याख्यानात मुख्यतः भारताच्या ठिकाणी गौरवशाली काय काय आहे, जगाला देण्यासारखं काय काय आहे, अशा विषयाचे तपशील आजच्या व्याख्यानात बरेच आलेले आहेत. पण त्या पुस्तकात, भारतीय व्याख्याने या पुस्तकात आमच्या कमतरता कोणत्या आहेत, ज्याच्यावर मला मात केली पाहिजे, असे तपशील खूप आहेत. त्यामुळं ते पुस्तक अवश्य अभ्यास आपण करावं या प्रकारचं आहे. तसंच महापुरुषांच्या जीवनकथा या नावाचं एक फार चांगलं पुस्तक आहे. त्यांनी जगातल्या आणि भारतातल्या अशा काही 7 महापुरुषांची चरित्र त्यात समजून सांगितलेली आहेत. कोणत्याही महापुरुषांच्या चरित्रातून खूपच काही घेण्यासारखं असतं. त्यामुळे ते पुस्तक खूप महत्त्वाचं आणि चांगलं आहे. आणखी एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे हिंदू तेजा जागरे. हे जे पुस्तक आहे हे समग्र वाङ्मयामध्ये त्यांनी राष्ट्राचं पुनरुत्थान हा केंद्रबिंदू धरून कुठं काय काय म्हटलेलं आहे असा सगळा मजकूर बाजूला काढला आहे. तो साधारण 155-60 पानांचा झाला आहे. तोच मजकूर वेगवेगळ्या शीर्षकाखाली आणि 5-6 प्रकरणात मिळून त्यांनी पुस्तकात मांडलेलं आहे. आणि ते पुस्तक जे आहे त्याचं मूळचं इंग्रजी नाव आहे ते राउजिंग कॉल टू हिंदू नेशन असं आहे. त्याची 14 भाषात भाषांतर झाली आहेत 60 वर्षापूर्वीच. तसं मराठीतलं भाषांतर जे आहे त्याचं शीर्षक हिंदू तेजा जागरे असं आहे. पण संपूर्ण पुस्तक हे अवतरण चिन्हात विवेकानंद आहे असा उल्लेख मनोगतात एकनाथजी रानडे यांनी संपादन केलं, त्यांनी मनोगतात व्यक्त केलेला आहे. हिंदू तेजा जागरे या पुस्तकात एका परिच्छेदात ते म्हणतात, हिंदुत्वाचा अभिमान धरा. जेव्हा माणसाला आपल्या पूर्वजांची लाज वाटू लागेल तेव्हा त्यांच्या वंशाचा शेवट जवळ आला असे खुशाल समजावे. हिंदू समाजाचा मी अतिसामान्य घटक आहे, पण मला हिंदू म्हणून घेण्यात अभिमान वाटतो. ज्यांच्या दैदिप्यमान ज्ञानाने जगाला उजळले अशा ऋषी मुनींचे, धर्मात्म्यांचे तुम्ही वंशज आहात आणि मी तुमचा देशबांधव आहे याचा मला फार अभिमान वाटतो. माझे शब्द स्मरणात असू द्या. हिंदू हा शब्द उच्चारताच अपूर्व चैतन्याची लहर जर तुमच्यात सळसळून जात असेल तर आणि तरच तुम्ही हिंदू आहात. मी हिंदू आहे असे जो बांधव म्हणतो तो लगेच तुमचा परमप्रिय, परम निकट आप्त झाला पाहिजे. मग तो कोणत्याही देशातून आलेला असो, तो तुमची भाषा बोलत असो व अन्य भाषा बोलत असो, असे झाले तरच तुम्ही हिंदू म्हणून घेऊ शकता. कोणत्याही हिंदूची वेदना स्वतःच्या वेदने इतकीच तुमचे हृदय व्यथित करत असेल तरच तुम्ही हिंदू आहात. जर आपल्या देशाचे हित करण्याची आपली इच्छा असेल तर आपणापैकी प्रत्येकाला गुरु गोविंद सिंह व्हावे लागेल. त्यांच्याप्रमाणे वागणारा मनुष्यच हिंदू म्हणून घेण्यास योग्य आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वात परस्पर विरोधी भासणाऱ्या अशा विलोभनीय पैलूंचे दर्शन घडते. भारताच्या शीघ्र औद्योगिकरणासाठी तळमळणारा आध्यात्मिक पुरुष, कालीमातेच्या मूर्तीसमोर ढळढळ अश्रुमोचन करणारा अलौकिक प्रतिभेचा बुद्धिवादी, एखादा कुत्रा देखील उपाशी असेपर्यंत मोक्ष नको असे म्हणणारा वैराग्याचा जणू धगधगीत अंगार, बुद्धीला पटल्याशिवाय काहीही करू नका असा आदेश देणारा श्रद्धायुक्त भक्त, अशा अनेक धाग्यांनी हे व्यक्तिमत्व विणलेले होते. जणू अद्वैत तत्वात अनुस्यूत असलेली विविधतेतील एकताच त्यांचे रूपाने साकार झालेली होती. एक विषय मनात येतो तो तुम्ही गांभीर्याने घ्यावा असं मला वाटतंय. काही महिन्यापूर्वी 11 सप्टेंबरच्या निमित्ताने अनेकांनी हे व्याख्यान पाठ करावं, ते हाताने लिहून काढावं असं आपण सुचवलं होतं. काही सहस्रावधी लोकांनी त्याला प्रतिसाद चांगला दिलेला आहे. जे त्यांनी त्या भाषणात 5 मिनिटात सांगितलं आहे त्यातला जो आशय आहे तो फारच मूलगामी स्वरूपाचा आहे. आणखी जसं अलीकडच्या काळात संरक्षण क्षेत्रात गायडेड मिसाईल्स असतात, म्हणजे जरी ज्याच्यावरती हल्ला करायचा आहे ते स्थान बदललं गेलं तरी गायडेड असल्यामुळं ते मिसाईल ती दिशा धरून तिथं जाऊन आपटलं जातं. तसं आपल्या देशासमोर असलेले जे सगळे प्रश्न आहेत ते सुव्यवस्थित जर सोडवायचे असतील तर ते 5 मिनिटाच्या भाषणामध्ये त्यांनी जे काही चिंतन मांडलेलं आहे ते गायडेड मिसाईलसारखं आहे. त्यामुळे ते सतत चिंतनात असलं पाहिजे. यासाठी दरवर्षी येतं ते भाषण समाजातल्या सगळ्यांनी, फक्त विद्यार्थ्यांनी नव्हे, आपल्या हाताने लिहून काढलं पाहिजे. म्हणजे एका अर्थानं तो दृष्टिकोन आपल्या विचारामध्ये पक्का होईल. तसंच अनेकांनी पाठ केलं पाहिजे, एकटं असताना म्हटलं पाहिजे. त्याच्यामुळे जो काही अंतःकरणावर संस्कार होईल तो एका अर्थानं गायडेड मिसाईलसारखा राहील आणि योग्य दिशेनंच आपल्या हातून जे करायचं ते घडेल.
त्यासाठी सगळ्यांनी मनापासून त्यात सहयोग देण्याचा विचार अवश्य करावा असं मला वाटतं. हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि सत्यवेद चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.